तुमच्याकडे प्रगती न होण्याचं मेन कारण काय आहे? तुम्ही काहीच केलेलं नाही. किती झाड आहे सगळे? हे 400 झाड आहे सर. बर, मला वापरून समजा 2-3 महिने झाले फक्त? शेतामध्ये आल्यावरती मी 2-3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या की झाड सांगितलं, बरोबर आहे की नाही? त्या झाडाला नुसतं शेंगा आहे, पण इथून काय वाटतंय? ते पाला वाटतोय. कसं झाड म्हणजे ते चिचोरा, बरोबर आहे की नाही? आता त्याला नुसते शेंगा आहे. दुसरं तुम्ही जर रस्त्याने आले ते शेवगे झाडे बघा रस्त्याने, ह्याच रस्त्याने, त्याला नुसते वर काय शेंगा. मग याचा अर्थ काय? तुमच्या भागामध्ये हवेमध्ये टेम्परेचर काय राहतं? जादा. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की राम सरचं सगळ्या टाळे अजून अभिनंदन करू. त्यांना प्रश्न पडतो ना, का टाळ्या वाजवायच्या? या जगामध्ये शेतकऱ्याचं कोणी वाली नाही. सगळे फक्त पैसे कमवायसाठी बसलेले आहेत. आणि एवढ्या कंपन्या निघलेल्या सेंद्रियमध्ये फक्त याचा टोर, त्याचा टोर, दिल्लीचा टोर असं दाखवतात आपल्याला पेपरला, आणि आपण भूलतो. याच्यामध्ये एकमेव शेतात येणारा हाच देव आहे, श्री राम सर. शेतकऱ्याकरता झटणारा, शेतकऱ्याला खरी माहिती देणारा, आणि मी स्वतः इंजिनियर असून मी स्वतः वापरणारा. मी 3 वर्षापासून सरसला सोबत आहे. मी रासायनिक खताचा वैदिक वापरतो सगळं. वैदिक कृषामृत, सॉइल चार्जर, वैदिक. टमाट्यामध्ये एवढे पैसे कमावले का? 3,60,000 आणली आपल्या एसटी वैदिक लावायला बियाणं. हो, बियाणं 3.5 लाख. एवढे पैसे झाले? हा, आता एवढे पैसे झाले. जमीन आता सगळे लोक निदायला येतात, बाया वगैरे एवढी नरम झालेली आहे. गांडूळ त्याच्यात खेळत आहे. यावर्षी जास्त पाऊस झाला आमच्या भागामध्ये, पाणी शेतातून बाहेर गेलं, गांडुळाची संख्या वाढत चालली. मी स्वतः तिथं होतो, माझे जीव तुटत होता. अरे गांडूळ चालले आपण, दुसऱ्या लोकांची जमीन आपली तर असं दुःख झालं. श्री आमचे मित्र, अरे नमस्ते. नमस्ते. वाढदिवसासाठी 50 बॅग कृषामृत नेलं. अच्छा, वाढदिवसाला स्वतःच्या खांद्यावर नेलं. अरे बापरे. आम्हाला लावला नाही. हा, माझा वाढदिवस आहे सर, मी त्यांचं स्वागत केलं. फोटो. क्या बात, क्या बात. आणि तुमचे झाडा पाहून मी खुश झालो. एवढं आता बघा, एवढी हीट आहे ना, ही चप्पल माझी टापली पूर्ण लाल झाली. बघा हे बघा, माझी पाय लाल झाली. म्हणजे एवढी ही खालची लाल झाली बघा ना. ही म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की एवढी हीट आहे इथे, आणि एवढ्या हीट मध्ये हे झाड एवढे ताजे तवाने एकाच डोस मध्ये सर बघा, एकच टाकलाय. या कृषामृत मध्ये सॉइल चार्जर याच्यामुळे त्यांच्यासोबत मी अंतकरणात, राम सरच्या अंतकरणात, ते आमच्या अंतकरणात आहेत. आणि तसेच लोक आम्ही यांच्या माध्यमातून तिकडे चाललोय. म्हणून हे एकदम चांगलं आहे. यांनी तुम्ही प्रगती करा, आपला स्वतःचा फायदा करा, आणि पुण्याचं काम करा, जमीन सुधारा. भरपूर कंपन्या हेडू घेतल्या आता. येऊन की आमची वापरा म्हणून, पण मी माझ्या जे रिझल्ट आलं ते द्यायचं नाही आलं. आपल्याला कंपनी काहीच नाही. नंतर मी हेडू पाहिला, मग म्हणलं आपल्याला साध्या शेवटी सोडून सापडलं. अरे त्यांचं खोड बघा खाली, खोड खाली कसं आहे? म्हणजे गुंड काय झाला? तयार झाला. मला सांगा, हे तयार झालं म्हणजे काय? तुम्ही वापरलं, सोपं आहे का अवघड आहे? सोपं, काही अवघड नाही. केमिकल सारखं आहे का गुंतागुंत? यात मिसळू नका, त्यात मिसळू नका, नाही, काही काही वास, काही त्रास नाही, काही नाही. सगळं मटेरियल एका जागी करावं लागतं. दोष मातीत नसतो. तुम्ही दोष त्याचे जे टाकू राहिले त्याच्यामध्ये, चुकीचं टाकू राहिले. कळलं तुम्हाला? जे टाकल्याने तुमची माती गरीब होती ते टाकलं पाहिजे का जी श्रीमंत होती ते टाकलं पाहिजे? माती श्रीमंत झाली कशाने ओळखायचं? यांच्या शेतीमध्ये सुद्धा किती कापूस पिकला पाहिजे हो? इकडे 25 क्विंटल.
हळूच बोला. त्यांना 5ची सवय आहे. आपलं 25 घंटा घेतला ना आपल्याकडं. कुणी 22 घेतला. हो. मी सीताफळाला वापरलं, पण मला जेवढं ते पाहिजे तेवढं रिझल्ट किती वर्ष वापरलं तुम्ही? मला 3 वर्ष झाली. तुम्ही वापरताय. तुम्ही पहिली गोष्ट आहे बघा, एक लक्षात ठेवा, असं पण होतं. काय करायचं की शेतकरी खर्च करतो, SCT वैदिक मध्ये तुमचा खर्च नाही येतो. का नाहीये? तुम्ही या बेसल डोस टाकला आता आणि तो समजा तुमच्या झाडाला काहीच उपयोग नाही झाला, परंतु पुढचं पीक त्याच्यामध्ये 1 नंबर येतं. सर दुसरा प्रॉब्लेम असा, हे जे शूट निघते नाही पाहिजे, हा शूट लय प्रमाणात निघायला लागले. त्याला सोपा उपाय असा की पाणी कमी करणे, सॉइल चार्जर वाढवणे. माल भरपूर आहे, फक्त काय झालं, हे बघा ना, एवढा माल इथे एवढ्या जागेवर आहे काय बघा, हे काय एवढ्या जागेवर बघा ना तुम्ही. हा, खालपासून वरपर्यंत म्हणजे मागे जातात. आणि ही साईजचा माल सगळा तुमचा असं रेग्युलर जाती गेले असते ना सगळं बेसल डोस वगैरे. हा तर रेग्युलर झाला असतं सर. हे काय इथे बघा. हा, हे सर्व याच्यापेक्षा दुप्पट माल होता या झाडाला. पण तुम्ही याला केला का? तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं का? आता याला माल भरपूर आहे ना, पण याची डेव्हलपमेंट काय झाली? थांबली ना. म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं की निसर्ग अजिबात कुठे प्रकारचा अन्याय करत, भेदभाव करत, तो एक तर झाड देतो नाही तर माल देतो. तुम्हाला काय पाहिजे? दोन्ही पाहिजे ना, मग डबल भरा बेसल डोस. सरासरी उत्पन्न काय तुमच्या कपासचं? एकरी 5 क्विंटल 8 क्विंटल. बरोबर आहे. ते 10 क्विंटल जाणार आरामशीर, जास्त मेहनत न करता. हा असा काळा पडलाय ना, हा काळा पडणं म्हणजे काय झालं, तर बर्निंग झालं. बर्निंग याची शक्ती काय झाली, सगळी फळावर आली सगळी. म्हणजे तुम्हाला मग दाखवलं ना तुमचं झाड वाढी खुंटली, पण पाला कमी नाही त्याचा, आणि काडी मजबूत आहे एकदम. मग तुमची ही काडी ही आहे ती अशी पूर्ण काय पाहिजे, हिरवी पाहिजे. तुमचं खोड इथं मध्ये गेलंय पा, इथं मध्ये गेलंय दोन्ही बाजूनी. त्यांचं खोडकं झालं असं गोल झालं. म्हणजे जेवढं खोडा स्टोरेज तेवढं तुमच्या मालाची साईज. आणि गॅरंटी, तुमचं जर खोड जर जाड झालं तर तुमचा माल गळत नाही. हे डाळिंबाला तेल लागतो की नाही? हो तसं आहे बा, डाळिंबाला तेल लागतो ना, तसं हे पा लागलं नाही, सलाव चालला नाही. म्हणजे ह्याच्यावर जे माल येतोय वरती किंवा जी डेव्हलपमेंट झाली त्याचा खोडातला काय काढला, कस काढला. म्हणून तुम्हाला ह्याची गरज आहे. याला नव्हतं वापरलं का? नाही सर, हे आधी आम्हाला याची माहिती. केमिकल हे सगळं पाय कुचकं झालंय सगळं. त्याच्यामध्ये कसच नाही ना. हे एखाद्या कपड्यासारखं असं पिळतंय. म्हणजे तुम्ही त्याच्यावर कसं काय उभं राहिले चप्पल घालून? हां, बोललं असल्यामुळे साहेब तसं नाही. हे आपलं अन्न नाही, हे कोणाच तरी पोटात जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण पाया पडून जेवण करतो. तुम्ही जर अशा प्रकारे जर वागत असाल तुमची कधीच प्रगती नाही होणार. मी तुम्हाला लिहून देतो बॉन्ड पेपरवर. हे चिचुऱ्याचं झाड आहे सर. हे मोहाचं होतं. हे आतमध्ये पूर्ण काय झालंय, पोकळ झालंय मध्ये. हे बघा, हे वाळलंय बरोबर आहे ना. हे वाळलंय मध्ये पोखर झालंय बघा. आतमध्ये पोकळ झालंय, पण तरी एवढं शेंगा आहे त्यात. बरोबर आहे ना. तुमचं आहे काय? हा सर. याला नव्हतं वापरलं का? नाही सर, हे आधी आम्हाला याची माहिती. केमिकल. केमिकल हे सगळं पाय कुचकं झालंय सगळं. पैसे दे. हा वाळून उकळून याला 5 दिवस झाले. बर. आणि तो त्याला पण 5-6 दिवस झाले, काढून 1 महिना. त्याच्यामध्ये कसच नाही ना. हे एखाद्या कपड्यासारखं असं पिळतंय. म्हणजे तुम्ही त्याच्यावर कसं काय उभं राहिले चप्पल घालून? हां, बोललं असल्यामुळे साहेब तसं नाही. हे आपलं अन्न नाही, हे कोणाच तरी पोटात जाणार आहे.
दुसरी गोष्ट, आपण पाया पडून जेवण करतो. तुम्ही जर अशा प्रकारे जर वागत असाल तुमची कधीच प्रगती नाही होणार. मी तुम्हाला लिहून देतो बॉन्ड पेपरवर. मला सांगा, जे आपण खाणार आहे त्याला जर पायदळी तुडवलं, तुम्ही जेवण करायला ताट घ्या समोर, त्या भाकरीवरती पाय ठेवा चप्पल घालून आणि खा बरं. भाकर आहे आपली. बरं भाकर जर नसेल तुम्ही लोकांना ज्यावेळेस विकणार आहे तो खाणार आहे की नाही? बरं ते पण जाऊ द्या. ही याच्यावर आपलं सगळं रोजीरोटी. तुमचा 1-1 रुपया जो घरात येतो, हो लक्ष्मी कसं बोलले, ह्याच्यावर चप्पल नाही, पाय सुद्धा देताना घाबरतो माणूस. कमीत कमी चप्पल काढून तरी जायला पाहिजे त्याच्यावरती. असं मालावरती कधीच पाय द्यायचा नसतं, चप्पल द्यायची नसते कधीच. ही लक्ष्मी आहे ना, तिच्यापासून कधी बी बाहेर ठेवायची. आणि ही परंपरा तुम्ही जर पाळली, बघा पूर्वीचे लोक आपले वावरात जरी जायचे तर वावराचं काय घ्यायचे हे माहिती आहे का पण तुम्हाला? ही जी परंपरा आहे, ह्या परंपरेपाठी मग काय माहिती का, श्रद्धा आहे. ती श्रद्धा जर नसेल तर तुम्ही जे वागाल ना क्रूरपणे वागाल. मग तुम्ही कशाशी, त्या पिकाशी, त्या मातीशी तुम्ही क्रूरपणे वागले, ते क्रूरत्व उलटून परत कोणावर येणार आहे? आपल्यावर. कारण आपण जे प्रत्येक गोष्ट करतो आयुष्यामध्ये ती परत फिरून कुठे येते? तुम्ही जर गुलाबाचे फुलं जर पसरले तर सुगंध कोणाच्या हाताला लागेल? तुमच्या. दुसऱ्या नंतर मिळेल, पहिला तुम्हाला. तुम्ही जर दुर्गंध केला तर तो दुर्गंध पहिला कोणाला लागेल? शेण फेकून मारलं तर ते पहिलं शेण कोणाला? आपल्याला. म्हणजे म्हणून निसर्गामध्ये तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत मिळतं. एवढा जर छोटासा अभ्यास जरी केला ना तुमच्याकडे प्रगतीच बघेल. हे युरियाचं पिल्लू हे लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त तुम्हाला तकलीफ कोणी दिलेली? आणि ते बॅगमध्ये असलेला युरिया राहतो, पिकात आल्यावर गाजर गवत बनतं. असं समजा का याचं बी म्हणजे युरिया आहे असं समजा, गावठी भाषेमध्ये एकदम आडबग माणसाला समजा. असं तुम्ही युरिया पेरला म्हणजे काय पेरलं हे डोक्यात ठेवा तुम्ही सगळ्यांनी. बऱ्याच लोकांना अलर्जी सुद्धा येते. तुम्ही युरिया खान चमच्याभर तुम्हाला कळलं लगेच. सेम आहे, हा सेम आहे ते. शेतामध्ये आल्यावरती मी 2-3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या की ते झाड सांगितलं, बरोबर आहे की नाही? त्या झाडाला नुसते शेंगा आहे, पण इथून काय वाटतंय ते पाला वाटतोय. कशा झाडे म्हणजे ते चिचोरा, बरोबर आहे की नाही? आता त्याला नुसते शेंगा आहे. दुसरं तुम्ही जर रस्त्याने आले ते शेवग्या झाडे बघा रस्त्याने, ह्याच रस्त्याने, त्याला नुसते वर काय शेंगा. मग याचा अर्थ काय, तुमच्या भागामध्ये हवेमध्ये टेम्परेचर काय राहतं जादा, म्हणजे हवा काय राहते सारखी वाहत राहते. गरम हवा वाहत राहते त्यावेळेस तुमच्या झाडामधले जे काही कार्बोहायड्रेट आहे त्याला ती काय करते, तापवते. ते तापलं की काडीमध्ये जातं आणि ते पुढच्या वेळेस फुल बनून फळ बनून काय येतं बाहेर येतं. आणि मग ते फळ बनलं की झाडाला माहिती आहे की जर पान राहिलं तर यातलं पाणी काय होणार आहे, उडत राहणार. पानाचा नियम काय आहे झाडाचा, जर टेम्परेचर वाढलं तर ते झाड काय करतं, त्याच्या अशावरती पाणी आणतं. कुठे? पानावर पाणी आणतं. अतिशय सूक्ष्म, आपल्याला डोळ्यांनी नाही दिसत. आणि ते तिथं बाहेर पडताना त्याची वाफ होती, उष्णतेत. जसं झाड त्याला स्वतःला थंड ठेवतं, कारण जास्त जर हीट झालं ते जळून जाईल. मग ते पानं गाळून टाकेल. का? ना रहेगा बास ना बचेगी. मग ते काय करतं, पानच गाळून टाकतं, जेणेकरून पाणी उडून जाणार. तुमचं नाव सांगा, तुमचा अनुभव सांगा. माझं नाव पवन गोविंदराव अगलावे आहे. बरं. माझा जिल्हा बुलढाणा, तालुका लोणार, पोस्ट बीबी आणि गाव चोरपांगरा. या 6 महिन्या आपलं 3 महिन्यापूर्वी मी SITचा SCTचा सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. कसं केलं तुम्हाला माहित कसं? हे मला माहिती झालं माझ्या पाहुण्यांकडून जास्त करून. ज्यावेळेस गरम हवा येते त्यावेळेस त्याच्यामध्ये ज्यावेळेस हे पॉइझन फवारलं जातं बघा बरं का, त्याची काय होणार लगेच, तुम्ही जर विष फवारताय तर ते तुम्ही कमीत कमी जागेत फवारलं पाहिजे आणि कमीत कमी तेवढ्याच जागेत वापरलं पाहिजे. आणि तुम्ही जर अमृत फवारताय तर साऱ्या दुनियेत फवारा ना, बरोबर आहे चूक आहे. म्हणून तुम्ही त्याच्यातून ड्रोनमधून फवारणारे विषारी कीटकनाशकं, बुरशीनाशकं जे फक्त आतापर्यंत जमिनीत होते, वरून हवेतून जर फवारायला काय ते तुमच्या पूर्ण जिल्ह्यात पसरतं. तुमच्या जिल्ह्यात शेजारच्या जिल्ह्यातली मी मधमाशी संपून जाणार. मधमाशीला ओढायचं कुठून नाही का संपली, कळलं का? फार सोपं, पण अजिबात अवघड नाही. तुम्ही त्याला कीटकनाशक मारणार आहे आणि ते कीटकनाशक काय होणार आहे, हवेत वाफ होणार आहे आणि ते त्या मधमाशीला पळून लावणार. मधमाशीचा नियम लक्षात ठेवा, ती जर फवारा मारला असेल केमिकलचा तर ती 2 किलोमीटर लांब निघून जाते.
मी आता परिसरात बघतो की प्रचंड इथे पाण्याचं दुर्भिक्ष दिसतंय. तुम्हाला कुठून पाणी इथे? विहिरीचं किती पाणी आहे? विहिरीचं सध्या 1 तास चालते. फक्त हा, 1 तास. आता या परिसरामध्ये 1 तास चालेल अशा विहिरी किती असतील? तरी 5-6 आहेत. 5-6 आहे. हा. बाग एकच का बरं? बाग 2. नाही ज्याच्याकडे विहीर आहे 5-6 आहे का नाही? हा. 5-6 जणांकडे हेच नाही, कोणता तरी बाग पाहिजे ना, कोणती तरी पिकं पाहिजे. पाण्याच्या अभावामुळे म्हणजे पाणी आहे पण त्या पाण्यावर भरोसा नाही. एवढ्या पाण्यात येईल का? टिकून राहील का? म्हणजे मला तुम्हाला त्या गोष्टीला घेऊन जायचंय का तुम्ही तुमचे जे आत्मविश्वास आहे की बा आपण इथे शेती सक्सेस करू शकतो आणि त्यातून काही ते 2 रुपये मिळू शकतो, हाच गमून बसलेले. आणि आल्याला पण मी सांगितलं पाणी ही समस्या नाहीये, जमीन एवढी एकच समस्या राहते. जमीन नाही तुमच्याकडं, अहो ती पण समस्या नाही. इस्रायल मध्ये लोकांना माती पण नाही. ते लोक पॉली हाऊसन हायड्रोपोनिकन ती शेती करतात. आपले बावळे त्यांचे हायड्रोपोनिक आपल्याकडे घेऊन आले. आपल्याकडे माती आहे. मला सांगा तुमच्याकडं ज्याच्याकडं कधी पण पाऊस पडतो श्रीलंकेमध्ये, मग त्याला दररोज छत्री घेऊन हिंडावं लागत. तुमच्याकडं फक्त सिजनेबलच पाऊस पडतो, तुम्ही 24 तास छत्री घेऊन हिंडतो. त्यांचं पाऊस येडेपणा आहे का नाही? तोच येडेपणा आपण करतोय. म्हणजे तुमच्याकडे पाणी आहे ना, ते पाण्याचा तुम्ही वापर बघा. एक लक्षात घ्या, आता हे झाड आहे, हे झाड कमीत कमी खाली 200 ते 500 लिटर पर्यंत पाणी काय करतं? स्टोरेज करतं. ते आहे खाली त्याच्या, म्हणून तर जिवंत आहे ना ते जे झाड आहे समोरचं लिंबाचं किंवा हे जे आजूबाजूचे झाड आहे, हे झाडांच्या खाली कमीत कमी 2-3 हजार लिटर पाणी, 4-5 हजार लिटर पाणी असतं. एक वडाचं झाड 1 कोटी लिटर पाणी सोडतं. ह्या बागांची संख्या जर वाढली तर तुमच्या जमिनीतल्या पाण्याची संख्या पण काय होणार? हे रहस्यच माहिती नाही आम्हाला. मग उघडे नागडे बोडके डोंगर अण्णा हजारेंनी त्यांच्या राळेगण सिद्धीमध्ये सगळे झाकले आणि तिथं पाऊस पडायला लागला. प्रयत्न हे चळवळीचे जो जो करील तुम्ही केलं पाहिजे. आधी केले मग सांगितलं. मी आमचे मित्र जर पळून लावले तर शिल्लक कोण राहणार? मित्र पळून गेल्यावर शिल्लक राहतात ना कोणतरी? शत्रू. आलं लक्षामध्ये? मग आता आसपास सगळे जर शत्रू असले तर तुम्हाला फक्त भांडणं बघायला भेटणार तुम्हाला. वाद, फसवणूक, मारामाऱ्या. आता काय चालू आहे? तेच चालू. पहिले मित्र बोलले. मित्र जर बोलवले तर तुमचे 2-4 मित्र पाहून तो गप्प बसतो. नाही नको, हे 2-4 मित्र त्याचे नको नाही लागायला. खरं आहे की नाही? म्हणून पहिले आपले मित्र कोण आहे? झाड. त्यांना पहिले चांगलं करा, त्यांना विष घालायचं बंद करा. मग जमिनीमध्ये घालायचं बंद करा. जमिनीमधले जीव गोळा होतील. गांडूळ आहे, मायक्रोरायझा आहे, बॅक्टेरिया आहे, हे सगळे ट्रायकोडर्मा आहे, हे सगळं आपल्या जमिनीत आहे. तुमच्या जमिनीला काहीच गरज नाही कशाची. मी तुम्हाला मगाशी शिकवलं ना, ते लक्षात ठेवा. जोपर्यंत तुमची माती धूळ सोडित नाही, धूळ उधळीत नाही, तोपर्यंत तुमची माती सुपीक आहे. ज्या दिवशी तुमची माती धूळ उधळायला लागली समजायचं आपला विषय संपलेला आहे. म्हणून तुमच्या मातीमध्ये सोनं आहे. आता हे जे दिसतंय बाहेर त्याच कारण आहे. मग किती झाड आहे सगळे? हे 400 झाडायचं. बर. मला वापरून समजा 2-3 महिने झाले फक्त मी फळधारणा म्हणजे जवळपास आपला तानावर गेल्याच्या नंतर मी याला थोडा उशिरा माहिती झाली मला याची. तुम्ही काय काय टाकलं याला मी आपलं अमृत, कृषी अमृत हा बेसल डोस मध्ये कृषी अमृत किती बॅग घेतले? त्याच्यात त्यांनी मला 21-22 बॅग दिल्या. बरोबर. त्याच्यानंतर ह्युमिक गोल्ड दिला आपलं. ह्युमिक गोल्ड. हा पुन्हा हुमस गोल्ड आणि मिनरल दिलं ती. म्हणजे तुम्हाला एक सांगा, आपण जे SSM च्या सगळ्या बॅगा घेतल्या. हा सगळ्या बॅगा. म्हणजे कृषी अमृतच्या त्याच्या 22 बॅगा घेतल्या. म्हणजे त्याच्या 22 बॅगा. नंतर SSM च्या किती बॅगा? 25 किलो, 30 किलो आणि 10 किलो. हा किती घेतल्या त्या 10 किलो 4 बॅगा त्या घेतल्या. बरोबर. मिरेकलच्या. मिरेकलच्या. हा मिरेकलच्या. पुन्हा बऱ्यापैकी पार झालं 3 महिन्यात तुमचं. हा थोडं ते टाकल्यावर स्वतः टाकलं मी ते 3 महिने. आणि बुद्धी किती माणसाला त्यावेळेस चांगलं दिसायला लागतं ना. आपोआप माझी बुद्धी काय होती? तेजस्वी होती. आपण चालायला लागते आपोआप. बंद पडली. उत्साह येतो ना. याला 2-2.5 महिने झाले वापरून मी. तुम्ही 3च महिन्यापूर्वी वापरलंय. हा. तुम्ही मागच्या वर्षी पण बागेची कंडिशन मला माहिती असेल ना हा, सर. सगळं. तुमच्याकडे प्रगती न होण्याचं मेन कारण काय आहे? मी काहीच केलेलं नाही. मला सांगा,
ज्या वेळेस मगाशी तुम्हाला मी ते झाड दाखवलं त्याला तर आपण काहीच केलेलं नाही ना. ते काय गेलं, पळून गेलं. कारण ते कितीतरी वर्षापासून काय देत होतं, शेंगा देत होतं. आता दुसरं झाड आहे ते बी वाळायला लागले बघा. तुम्हाला दाखवलं मगाशी मी. का बरं? कारण त्याची जी शक्ती खर्च होती तेवढी परत त्या झाडाला मिळत नाही. म्हणजे ह्या मातीमध्ये जे आपल्या वाडवडिलांनी आजोबी पंजोबांनी जे काही साठवून ठेवलं होतं, शेणखत टाकून किंवा त्याचं पोषण करून, ते आम्ही आता हळूहळू काय करतोय. तुम्ही भले काही वापरू नका, पण तुम्ही ज्या अर्थी फळं काढणारे ते फळं तुम्ही विकणारे का तिला पडून सोडून देणारे? तुम्ही विकले म्हणजे त्या झाडाचा आणि मातीचा काहीतरी खर्च झाला. बरोबर आहे. हीच चूक तुमच्याकडनं होऊ राहिली. म्हणजे तुम्ही जर असंच म्हणले की मी काहीच करीत नाही, एक दिवस तुम्हाला बाग उपटावी लागणार. हे आम्हाला शिकायचं. लोकांच्या बागा 20-20, 25-25 वर्ष एवढ्या मोठ्या आणि एक एक झाड 500-500 किलो माल कसा देतो हे आम्ही शिकलं पाहिजे. बरोबर की नाही? मातीत तुम्ही जर पीक पिकवलं आणि ते जर चांगलं आलं तर त्या वाडवडिलांनी तुमची ती जमीन सुपीक करून ठेवली, त्याचा तो काय झाला तुम्हाला बेनिफिट झाला. मग तुम्ही त्या मातीतून घेतलं, तिला ते परत दिलं. ते जर नाही दिलं तर हळूहळू ते काय होऊन जाणार, मग तुम्ही एक दिवस काय होणार नाही. माझी शेती तर फार पिकत होती पहिली, आता का पिकत नाही. आता वातावरण बिघडलं. आपण कोणाला तरी दोष द्यायला मोकळे कोण? बरोबर आहे की चूक आहे? मग हीच मोठी चूक शेतकऱ्याची. आम्हाला सांगणार कोणीच नाहीये. शेतकरी बागांमधून लखोपती करोडपती झाले, पण त्यासाठी पहिलं स्वतः तिची मानसिकता बदलली. एक ठेवा, शेतकऱ्यांनी देण्याची मानसिकता ठेवायची. त्याला निसर्ग देतोच. शेतकरी काय करायला, आज घेण्याची मानसिकता. मला किती मिळेल, जुगार झाला. खरं खोटं? बरं, खर्च बी केला ना तर रोगावरच करतो, पिकावर नाही करीत, मातीवर नाही करीत. मातीवर खर्च करणारे किती शेतकरी इथं? आम्ही सगळे कशावर खर्च करतो? पिकावर करतो. शेणखत टाकलेले. बरोबर. मी काय म्हणतो, शेणखतावर खर्च करता, पण रोग आल्यावर काय करता? शेणखताचा 10 खर्च करायचा. समजा उद्या कपास लावली, तुम्ही इथं कपास लावता, बरोबर आहे की नाही? इकडं कपास मध्ये कशावर खर्च करता? सगळा सत्य आहे का नाही? तुम्ही अपवादाला नियम नका ना म्हणू. तुम्ही टाकलं शेणखत एखादा अपवाद म्हणून की तुम्ही त्याचा नियम नका बनवू. सगळे लोक काय करायले सध्या, फक्त किडीवर, रोगावर, कीटकनाशक, बुरशीनाशक, वॉटर सोल्युबल. खरं आहे का नाहीये? ते काही येऊन नाही राहिलं ना साहेब. ते सगळे बुरशीनाशक येतंय, त्याच्यावर बुरशी येते. तुम्ही रोगावर काम करताय की हे? खरं आहे की नाही? मग मला तुम्हाला सांगायचं काय आहे का, तुम्ही देत नाहीये ते, तुम्ही वाचवायचा प्रयत्न करताय, पीक वाचवायचा प्रयत्न करताय. तुम्ही पिकाला काही दिलेलं नाही, तुम्ही मातीला पण काही दिलेलं नाहीये. तुम्हाला असं वाटतं की आम्ही खर्च करतो, परंतु खऱ्या अर्थाने तो वायफट खर्च आहे, तो गरजेचाच नाहीये. कोणता? तुम्ही रोग येऊनच का दिला, हा पहिला प्रश्न. तुम्ही म्हणतो येतो, जर येतो तर मग एससीटीच्या बागांवर का नाही येत? एससीटीच्या बागा जर लाल झालं तर ते बरोबर आहे. मला एक सांगा, हे चाला 20 वर्ष मागं जा, त्यावेळेस असं नव्हतं होत कपासवर. कपास दणादण निघायची तेव्हा आभाळ बदलत नव्हतं का? हा, आता उत्तर द्या ना तुम्ही. आता तो बीटी कॉटन आलाय, उलट उत्तर द्या ना. म्हणजे काय, आम्ही चुकीच्या दिशेने बोट करू राहिलो. आम्ही बोट इकडे करायला पाहिजे, आम्ही बोट तिकडे करतो. काही कपासवर लाल पडते, काही कपासवर पडत नाही लाल. हा, म्हणजे ज्या ठिकाणी मातीचा कस चांगला आहे त्या ठिकाणी प्रतिकार शक्ती राहते झाडामध्ये, मग त्याच्यावरती लाल्या जात नाही. सरासरी उत्पन्न काय तुमच्या कपासचं? एकरी 5 क्विंटल 8 क्विंटल. बरोबर आहे. ते 10 क्विंटल जाणार आरामशीर, जास्त मेहनत न करता. मग मातीमध्ये तुम्ही कस वाढवा ना. यांनी जसा बेसल डोस टाकला की नाही, तुम्ही कपासवर किती खर्च करता एकरी? सगळा फवारण्या, खत, वॉटर सोल्युबल सगळं 15,000 रुपये. 15,000 रुपये. 15,000 रुपये तुम्ही ना पूर्णपणे बेसल डोस बनवा. मग तुम्ही जसं ते झाड मोठं होतं तसं तुम्ही बी शिकता का नाही? तुम्ही जन्माला आले तेव्हा तुम्हाला खायचं कसं, ते सगळं आईने शिकवलं आपल्याला. मग हे जर आम्ही शिकलो तर हे का नाही शिकू शकत? पण त्याच्यावर आमचं जीवन अवलंबून आहे. खाल्लं नाही, पिलं नाही तर आम्ही मरून जाऊ. म्हणून आम्ही ते ध्यान ठेवतो. आणि ह्याचं कसं आहे, करू बुवा, खाऊ बुवा, आज लग्न आहे, आज कार्यक्रम आहे, आज मॅच आहे, का हो पाटील? खरं. म्हणून आपल्याला हा बदल करायचा. त्यांचा खोड बघा खाली. खोड खाली कसा आहे? हा, म्हणजे
गुंड काय झाला? तयार झाला. मला सांगा, हे तयार झालं म्हणजे काय? कुठतरी उपयोगाला येईल ना. म्हणजे खोडात जर ताकद वाढली तर ती ताकद त्या फळाला मोठं करायला काय होणार? मदत करणार. राईट. झाडाचं खोड हे त्याचं पोट आहे, तिथे साठवून ठेवते. आणि झाडाची पानं हे त्याचं स्वयंपाकघर आहे, तिथे स्वयंपाक करत, हातपाय तिथे स्वयंपाक करतं तिथे. आणि झाडाच्या मुळे तिथून ते खायचं काम करतं, तोंड आहे. मग हे जर आम्हाला कळलं तर आम्ही त्याला खायला कुठं घालू? आम्ही सगळ्या सारख्या फवाऱ्या कुठं मारतो? बरं, कीटकनाशकांनी बुरशीनाशकांनी झाडाला काय फायदा आहे? ताकद वाढणार आहे का? नाही. तुमची बाग तुम्हाला जर पैलवान करायची असेल तर खुराकच द्यावा लागेल. तो खुराक म्हणजेच SSM आणि ह्युमस गोल्ड. तुमच्या भागामध्ये हे दाणेदार खतं जे SSM आणि त्याच्यामध्ये कृषी अमृत हे जर वापरलं तुम्ही, फवारे काय राहतं हे पंप तुम्ही तुमचे गांजायला लागतील. हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर SC वैदिकच्या YouTube चॅनलवर जा आणि ते सगळे व्हिडिओ पहा. तुम्हाला हे विश्वास बसणार नाही, कारण हे सगळं जगा वेगळं आहे. मी जे सांगतोय आल्यापासून हे सगळं जगा वेगळं आहे. कारण ह्या दुनियेतून तुम्ही कधी आलेच? खरं तर हीच आपली दुनिया आहे. वैदिक आहे ना, वैदिक. लग्न वैदिक पद्धतीने पाहिजे, आम्हाला पूजा अर्चा वैदिक पद्धतीने पाहिजे. मग शेती वैदिक पद्धतीने का नको? आमची ऋषीमुनी जी शेती करायची ना, ती शेती किती समृद्ध होती. अहो ते काय ताकद असायची, काय तेज असायचं. बरोबर आहे. रामेश्वर सुधाकर आडावून. बर, कुठून आले तुम्ही? टकले पोखरी, जालना जिल्हा. अच्छा, तिकडून आले. किती किलोमीटर अंतर येतो? 70-80 किलोमीटर. बापरे, एवढे लांबून आले? काय कसं माहिती झालं? युट्यूबला बघितलं होतं. बर मग मशीन आणलं होतं मी. बर एक वापरलं, फक्त दूध विकत नाही, काय नाही. बर. घरी 5 लिटर स्कॅन आणली होती, बरं. रिझल्ट चांगला होता. काय तुम्हाला रिझल्ट आला सांगा? ती गायची म्हशीवरची ते असते ना, खरबड हा हा, चटणी होऊन गेली, चोपडी झाली एकदम. एकदम चोपडी झाली. एकदम आता म्हैस चोपडी झाली म्हणजे दूध बी चोपडं होणार. सिंपल आहे ना, कॉमन सेन्स आहे की नाही? म्हणजे हा, कशात त्याच वाढ झाली? फ्लॅटमध्ये वाढत होतं. हा, मग तेच ना, चोपडेपणा म्हणजे तेच. तुमचं लोणी काय झालं? दोन्ही वाढतात. वाढलं. मग हे आम्हाला शिकायचंय. तर लोणी वाढलं म्हणजे तूप वाढलं. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो, दिसतोय का? काय का सोन्याचं पाणी? नाही, सोन्याचं पाणी दिसतो पासा. क्या बात आहे का नाही? म्हणजे हे माझ्या घरातलं आहे, हे बाहेरचं शेतकऱ्याचं नाहीये, हे माझ्या घरचं आहे. बघा ती पळीवर आल्यावर दिसती ना. ओके, हा, आता भरली बघा. काय हे काल दुपारी काढलेला व्हिडिओ आहे. हा, मग बघा ना तुम्ही. ते मला सांगा, हे असं तूप होतं म्हणून भगवान श्रीकृष्ण लोणी चोरून न्यायचा. आमचे तुप पाहिल्यावर डाळला त्याच्यापेक्षा बरा वाटतो. हे बघा, भेंडी बघा शेजारी दिसते का? हा, हे घरामध्ये स्वयंपाक करतानाच काढलेला फोटो आहे. मला सांगायचं, आता तुम्ही हा जो तुपाचा व्हिडिओ पाहिला, हा पाहिल्यावर तुम्हाला अजून तरी विश्वास बसतोय का? असं वाटतं एडिटिंग केलेलं असेल. बरं, हे वाटतं ना मनामध्ये. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की एवढी शक्ती कुठून येते? तुम्ही वापरलं, सोपं आहे का अवघड आहे? सोपं, काही अवघड नाही. केमिकल सारखं आहे का गुंतागुंत? नाही, यात मिसळू नका, त्यात मिसळू नका, नाही, काही काही वास, काही त्रास? नाही, काही नाही. सगळं मटेरियल एका जागी करावं लागतं. पण ते कसं आहे, डॉक्टरला जर आपण जर गेलो, जर डॉक्टरनं आपल्याला जर व्यवस्थित बोलले गेले तर अर्ध दुखणं त्यात राहते. खरंय. आणि जर डॉक्टर जर बोलत नसेल घ्या इंजेक्शन, काही सांगतच नाही. विषय काय, जे बिमारी ती तुमच्या बिमारी मुद्द्याशी आहे. मी पूर्ण सहमत आहे, म्हणून तर आलो ना मी इथे. मी का आलो की माझी इच्छा काय आहे की तुमच्या लोकांना काय वाटतं की बाबा यांचं तंत्रज्ञान एवढं चांगलं आहे, मग आमच्यापर्यंत काय येत नाही? आम्हाला का कळत नाही? त्याचा गाजावाजा का होत नाही? बरोबर आहे की नाही? तो व्हावा म्हणूनच मी इथं आलो. माझी इच्छा काय आहे की याचा गाजावाजा व्हावा. तुम्ही ज्यावेळेस हे पहिल्यांदा वापरलं पाहुण्यांचं ऐकून, त्यावेळेस तुमचा विश्वास बसत होता का? पण पहिल्यांदा नाही. काय वाटायचं तुम्हाला? की काही हे असेल चला एक कंपनी स्कीम मध्ये असं काहीतरी, त्याला पैसे मिळाले असेल म्हणून. म्हणलं बाबा आहे काय नेमकं. ज्यावेळेस त्यांचं वांगे निघा लागले, मिरची निघा लागली, पुन्हा कांद्याचा इतरांच्या कांद्याच्या प्लॉट पेक्षा त्यांचे प्लॉट वेगळे दिसायला लागले, चर्चा व्हायला लागली त्या गावामध्ये. त्यावेळेस आम्हालाही वाटलं की बाबा आपण तिथं समजा बटवडी गेले तुम्ही, आज एक मिरचीचा शेतकरी 1 एकरभर मिरची, त्या माणसानं लावल्यापासून तर आतापर्यंत 45 दिवसात तोडा गेली. 45 मिरची घ्या, 45 दिवसात मिरची तोडायला. मिरचीची क्वालिटी पण आपल्या मिरचीपेक्षा थोडी वेगळी, एकदम सुपर. तुम्ही हा बोला. तुम्ही त्याचे जे वांगे आहेत ना, वांगे आणायचे, आपल्या वांग्याची दोन्हीची भाजी संघ सोबत करायची, खाऊन पाहायची.
मी स्वतः घरी खाल्ली बरं का, इतरांचं नाही. मी स्वतः आणली आणि खाल्ली घरी. मग इतर दुसऱ्या वांग्यापेक्षा ती वांगी जरा टेस्टेड लागतं. मग तुम्हाला सांगा, आता पुन्हा कवळे पुन्हा मगाशी कवळे मगाशी तुम्ही जे तूप पाहिलं, हे तूप टेस्टला कसं राहिली हे सांगायला लागतं का? दिसायला चांगलं तर टेस्ट चांगलं राहणार. बरोबर आहे की नाही? तुम्ही जर अमृत टाकलं मातीत तर या झाडात काय येणार आहे? तुम्ही विष टाकलं तर काय येणार आहे? बस सिंपल कॉन्सेप्ट आहे. म्हणून त्या वांग्यांमध्ये काय आहे? फरक आहे. दोष मातीत नसतो, तुम्ही दोष त्याचे जे टाकू राहिले त्याच्यामध्ये चुकीचं टाकू राहिले. कळलं का तुम्हाला? जे टाकल्याने तुमची माती गरीब होती ते टाकलं पाहिजे का जिनी श्रीमंत होती ते टाकलं पाहिजे? माती श्रीमंत झाली कशाने ओळखायचं? तिच्यात उत्पादकता वाढली की तिच्या लेकरांना ओळखायचं ना. आपलं झाड चमकलं, आपले फळं आले. तिची लेकरं तर मला सांगा, हे असा माल आहे बघा ना, तो चमक बघा किती दिवसाचा आहे. हे पानाला चमक बघा, जेवढी पानाला चमक आहे तेवढी फळाला चमक आहे. आणि ज्या वेळेस ती चमकायला लागते ना त्यावेळेस ती तिच्या झाडाला पण फळाला पण काय करते? हो, श्रीमंत आई झाली तर पोरांना कपडे बी कसे घेती? भारीतली. त्याला सायकल मोटरसायकल कशी घेती? भारीतली. खायला खोयला कशी घेती? चांगलं सुंदर. म्हणजे तुम्ही मातीला श्रीमंत केलं. आपण कोणाला श्रीमंत करायचा प्रयत्न करतो? पिकाला. ते कधीच नाही होऊ शकत, कारण पीक तुमच्या हातात नाही. पीक सर्वस्वी मातीच्या हातात. तुम्ही जर मातीच्या हातातून काढून घेतलं तर वातावरण त्याला सोडणारच नाही. कळलं का? म्हणून प्रेम करणं हे आईचं काम आहे, बापाचं नाही. तो वर आहे ना, तो कोण आहे? तो बाप आहे. जर आईने जर माया नाही केली ना तर बाप सटकूनच काढतो. कळलं का? म्हणून माया कोणाकडून मिळणार आहे? आईवर लक्ष. तुमचं नेमकी तेच होऊ राहिलं. तुमचं खाली लक्ष नाही, तुमचं लक्ष वर. तुम्ही खर्च कुठे केला? सगळा वरती. तुम्ही कधी केला? आता खाली गेला माती. बरोबर आहे. SCT वैदिक म्हणजे SCT म्हणजे काय? सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी. म्हणजे माती चार्ज करायची, झाड नाही. झाड होतच आपण. बरोबर आहे की नाही? तुम्ही एक बेसल डोस टाकला, किती खर्च आला 400 झाडांना? त्याला या सगळ्याला 30,000 रुपये खर्च आला. बरोबर आहे. म्हणजे एका झाडावर किती खर्च आला? 400 भागिले 300 भागिले किती? 30,000. 30,000 भागिले 400, 4 7 28, 80 रुपये पण खर्च आला. 70 ते 80 रुपयामध्ये जर एवढा माल आहे आणि असं खोड तयार झाले खाली, हे वापरायला लागल्यापासून रोग गायब झाले आणि तण कमी झालं. 3 वर्षामध्ये तुमच्या वावरामध्ये तण नाही उगवणार. दुसऱ्याच वर्षी तण कमी होऊन जाईल. काही क्षेत्रामध्ये गोगल गाय, तिची शेंबडी गोगल गाय. तुमच्याकडे समस्याच नाही येणार ना. मला सांगा, तुम्ही जर घरामध्ये सांडलवण केली तर काय होतात? मुंग्या होतात का नाही होत? तुमच्या वेळच्या वेळ जर झाडून काढलं तर होत नाही. ज्या घरात जी बाई दिवसभर ठेवती संध्याकाळी एकदा झाडीती ना, तिला हमकाच झुरळण मुंग्या होता. सोपं आहे का अवघड आहे? साखर नाही राहिली तर मुंग्या कोण येतील? हे कळलं का तुम्हाला? निसर्गाचा हा नियम आहे. याला जर अमृत खायला भेटलं तर यांनी वरती फळ सुद्धा अमृतासारखं द्यायला सुरुवात केली. एवढ्या हिटमध्ये एवढ्या याच्यामध्ये ही अशी कॅनॉपी आणि अशा प्रकारची डेव्हलपमेंट मला एवढी काळोखी पाहायलाच नाही भेटणार. भेटेल का? हे महत्वाचं आहे. म्हणजे फुटवा आहे, नंतर माल बी आहे. बघा तुम्ही इथं हा माल बी आहे, वर फुटवा बी आहे, खालून बी फुटवा येऊ राहिला. म्हणजे या झाडात काय आहे? मग ती ताकद अलीकडून त्याला जे खाऊ घातलं असं. तुम्ही याच्यामध्ये गंमत कशी आहे की तुमच्या भागामध्ये जमिनी चांगल्या आहे, तुम्ही जर याचा व्यवस्थित वापर जर केला, तुमचे खोड आता यांनी खाली जे पेंट केलं ना, काही गरज नाही. तुम्हाला खोडाला काही लावायची गरज नाही. पैलवान आहे ते जे आपला काय म्हणतात डिंक्या रोग जे येतो, तुम्ही रोगाला घाबरायचं नाही ना. SCT वैदिक वापरता म्हणल्यावर रोगाला घाबरायचं नाही. तुमची पूर्वीची भीती आहे ती घालून टाका डोक्यात. आलं लक्षामध्ये? आणि हे असं केल्याने डिंक्या येत नाही असे किती उदाहरण आहे तुमच्याकडे? मी दाखवतो तुम्हाला. हे केल्याने काही नाही, भरपूर डिंक्या येतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे डिंक्याचा आणि याचा काही संबंध नाही, फक्त मनाचं काय आहे? समाधान. आणि त्याचा पॉवर तर किती दिवस टिकतो? महिनाभर फक्त. हा, मग किती दिवस टिकणार? केमिकल आहे ते. यासाठी मध्ये डिंक काहीच येणार नाही का? मला सांगा, डिंक्याचं मेन कारण काय आहे? मगच तुम्हाला दाखवलं नाही का ते चिरलेलं झाड? झाड का चिरलं? झाड याच्याकरता चिरलं का त्याला पोषण मिळालं, त्याच्यातून फळ निघून गेलं. तुमच्या भागामध्ये काय होतं? झाडाची ताकद लगेच बाहेर पडते सगळी, फळधारणा होती आणि बाहेर पडते सगळी. मग झाडाला आतमध्ये पुढच्या सीझनला जगायला काही राहत नाही ना. मग तिच्या आतमध्ये काय होतं? ते रिकाम होतं, ते झाड वाळून जाते.
मग त्याच्या आतमध्ये रिकामं होतं, रिकामं झालं की निसर्ग तिला बुरशी पाठवतो. कुठलीही मेलेली गोष्ट तिला त्याला काय लागती, बुरशी लागते. म्हणजे तुमचं खोड आतून मेलेलं असतं पण तुम्हाला बाहेरून ती कळत नाही, पण निसर्ग तिला बुरशी पाठवतो. तुमच्या बागेत त्या साईडला थोड्या प्रमाणात आहे. नाही आता किती शिल्लक राहील, त्याच्यात काय बदल झाले? नाही, त्याला हिरवी पालवी फुटली ना, हिरवी पालवी फुटली म्हणजे काय झालं, ते सशक्त बनणं. एखादं कर्जामध्ये बुडायला होतं आणि ते लगीन काढलं म्हणजे याचा अर्थ काय होतं, लॉटरी लागली त्याला. हे मागे नंतर उशिरा फुटले, बरोबर ना, म्हणजे हे झाड थोडस थकलेलं होतं म्हणून हे काय झालं, उशिरा फुटलं. जे झाड पहिलेच चांगले होते त्याचा माल काय झाला, मोठा. याचा माल बघा केवढा आहे. टमाट्यामध्ये एवढे पैसे कमावले का? हा 3,60,000 आणली आपल्या एसटी वैदिक लावायला बियाणं. हो बियाणं 3.5 लाख एवढे पैसे झाले. हा आता एवढे पैसे झाले. कुठे? ते आपल्या बेलगाव. त्यांना फोन केला म्हणून तालुका हे आपलं मेकर तालुका. आणि हे कधी कधी होतं बरं का, बऱ्याच वेळा मी असं पाहिलं की ज्यांना पैसे होतं ना ते शेतकरी मग असं त्यांना वाटतं आपले पैसे उरायले, आता काय आपल्याला गरज नाही कोणाची. आता नाही तसं नाही सर, होतं कधी कधी असं की एक लक्षात ठेवायचं की तुमच्या मधला जो नम्रपणा आहे, जोपर्यंत यांच्या शेतीमध्ये सुद्धा किती कापूस पिकला पाहिजे हो, इकडे 25 क्विंटल. हळूच बोला, त्यांना 5ची सवय आहे. आपलं 25 क्विंटल घेतला ना आपल्याकडं कुणी 22 घेतला. हो सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की राम सरचं सगळ्या टाळे अजून अभिनंदन करू. त्यांना प्रश्न पडतो ना का टाळ्या वाजवायच्या. या जगामध्ये शेतकऱ्याचं कोणी वाली नाही, सगळे फक्त पैसे कमवायसाठी बसलेले आहेत. आणि एवढ्या कंपन्या निघलेल्या सेंद्रियमध्ये फक्त याचा टोर त्याचा टोर दिल्लीचा टोर असं दाखवतात आपल्याला पेपरला, आणि आपण भूलतो. याच्यामध्ये एकमेव शेतात येणारा हाच देव आहे, श्री राम सर. शेतकऱ्याकरता झटणारा, शेतकऱ्याला खरी माहिती देणारा, आणि मी स्वतः इंजिनियर असून मी स्वतः वापरणारा. मी 3 वर्षापासून सरकार सोबत आहे. मी रासायनिक खताचा वैदिक वापरतो सगळं, वैदिक कृषी अमृत, सॉइल चार्जर वैदिक ओके हे वापरतो मी. माझी जमीन आता सगळे लोक निघाले येतात, बाया वगैरे एवढी नरम झालेली आहे, गांडूळ त्याच्यात खेळत आहे. यावर्षी जास्त पाऊस झाला आमच्या भागामध्ये, पाणी शेतातून बाहेर गेलं, गांडुळाची संख्या वाढत चालली. मी स्वतः तिथं होतो, माझे जीव तुटत होता, अरे गांडूळ चालले आपण. दुसऱ्या लोकांची जमीन असं दुःख झालं. या गोष्टी कशा असतात हे फक्त तुम्ही करून पहा, त्याचा प्रत्यय तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. दुसरी विषय असा आहे की माझा 2000चा तरुण तुर्क की ज्याच्या वाढदिवसाला त्यांनी एसटी वैदिक शेती सुरू केली, श्री आमचे मित्र. अरे नमस्ते नमस्ते. वाढदिवसासाठी 50 बॅग कृषी अमृत नेलं. अच्छा, वाढदिवसाला स्वतःच्या खांद्यावर नेलं. अरे बापरे, आम्हाला लावला नाही. हा माझा वाढदिवस आहे सर, मी त्यांचं स्वागत केलं. फोटो क्या बात. तुम्ही कशाला वापरलं ते? सर 3 वर्षापासून सर टोटल शेतीला युज करतो सर. वैदिक. आणि तुमचे झाडं पाहून मी खुश झालो. एवढं आता बघा एवढी हीट आहे ना, ही चप्पल माझी टापली पूर्ण लाल झाली बघा. हे बघा माझी पाय लाल झाली. म्हणजे एवढी ही खालची लाल झाली बघा ना. ही म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की एवढी हीट आहे इथे, आणि एवढ्या हीट मध्ये हे झाडं एवढे ताजे तवाने एकाच डोस मध्ये सर बघा. हो एकच टाकलं. आणि सगळ्यात महत्वाचं सर दुसरं मला सांगायचं एक शब्द की तुमच्या भागामध्येच डॉक्टर नागरे साहेब ते इंजिनियर, पंचायत समिती म्हणजे बीडीओ आहेत ते, आणि त्यांनी ड्रॅगन लावलेले आहे, आणि जिरेनियमचा प्लॉट 12 एकर त्यांचा. हो, तर आपल्या ड्रॅगनवर त्यांनी हे आपला कार्यक्रम राबवलेला आहे सगळा. तर सुरुवातीला त्यांना एवढा फायदा झाला, आणि नंतर मग ही माहिती त्यांना मी दिली होती. या कृषी अमृत मध्ये सॉइल चार्जर याच्यामुळे त्यांच्यासोबत मी अंतकरणात, राम सरच्या अंतकरणात, ते आमच्या अंतकरणात आहेत, आणि तसेच लोक आम्ही यांच्या माध्यमातून तिकडे चाललोय. म्हणून हे एकदम चांगलं आहे. यांनी तुम्ही प्रगती करा, आपला स्वतःचा फायदा करा, आणि पुण्याचं काम करा, जमीन सुधारा. भरपूर कंपन्या व्हिडिओ घेतले सांगा आता. येऊन की आमची वापरा म्हणून, पण मी माझ्या जे रिझल्ट आलं ते द्यायचं नाही आलं. आपल्याला कंपनीचं काहीच नाही. नंतर मी व्हिडिओ पाहिला, मग म्हणलं आपल्याला साध्या शेवटी सोडून सापडलं. अरे बाबा.
झाडे शेवटी आता आपल्या बेजाऱ्या करायचं काम नाही. मी जसं व्हिडिओ पाहतो तशी माझी भेट झाली. अच्छा, वाद द्या. वाद द्या. यानं फोन केला म्हणलं मला यायचं सर. म्हणजे तुम्ही स्वतः औषध म्हणून लोकांना मार्गदर्शन करता आणि तुम्हाला एवढा आनंद झाला. आनंद झाला. मी मग म्हणलं आता बाबा कधीची गोष्ट ही? मी म्हणतो मी बरेचशा कंपन्या वापरल्या. मग 2-3 वर्षापासून मी व्हिडिओ पाहतो तेव्हापासून वाटलं की बाबा आणि वापरतोय. पण रिझल्ट आधी म्हणजे एवढं रोज फक्त गेले शेतात की 2 घंटे पाहायचेच तुमचे व्हिडिओ पाहायचेच. दुसरं काही नाही. हे भाजीपाल्याचे मी व्यापारी नेमकी शेती घेतली सर. बर. आता सुरुवात तुमच्यापासून अद्रक लावलं. पण म्हणजे राम सर माझे देव येतं करता आलेले ते. अरे काय एवढं प्रेम काय? नाही मी आता नेमकंच तुमचे व्हिडिओ पाहून राहिलो आणि सुरुवात करणार. अरे वा, क्या फक्त बात. माझी शेती 3 वर्षापासून बांधा थोडी लांब असल्यामुळे मी पाहिजे तशी सोय घेऊ शकलो काय नाही, नाही. हे पण मी सोपं करत एकदम. राहील. हे सोपं एकदम, काय अडचण नाही. 3 वर्षापासून आपले एसएटी वैदिक वापरतात. नमस्ते. स्वतः दोघं भाऊ आपली एसएटी वैदिकची शेती करतात बर. आणि गावाला चांगली प्रेरणा देतात. सगळ्यांना मार्गदर्शन करतात. इथून किती अंतर आहे? जवळचे 12 किलोमीटर. हो, या भागासाठी डिस्ट्रीब्युटर नाही आता ते सर करा ना काहीतरी त्यासाठी. मला हो, सांगेल. चालेल. यांनी खरबूज घेतला हा, आणि असा यावर्षी item घेतला. संत्रा लिहिलं मी. बर आणि तुमचे व्हिडिओ पाहून ते संत्र्याला काय झालं बा, बांधले नाही मी यावर्षी. बर बर. ते हवा भरपूर आली यावर्षी. मी सरांना फोन पण केला. एवढ्या हवेत पण एक पण माल पडला नाही सर. लोकांचे पुन्हा सर्वात गाव आजूबाजूचे बाकी केमिकलचे बाकीचे पडले आणि सर्वात जास्त सुलतानपूरला माझाच बगीचा आहे. कॅरेटच्या हिशोबाने 1000 रुपये कॅरेट विकलं सर. क्वालिटी शायनिंग. हा, क्वालिटी आणि शायनिंग. खरबूजचा पण आपला माल मार्केटला जर गेला ना साहेब, तो माल जाऊस तर दुसरा आपला माल मार्केटला विकूस तर तो दुसरा माल जात हे नाही. प्रत्येक शेतकरी असं बोलतो बरं का. एससीडीचा माल विकल्याशिवाय दुसरा माल घेत नाही. आणि काही जे माल साधारण माल आहे ना दुसऱ्या कास्तकाराचा, त्याला आपला टेस्ट द्यायचा. द्यायचा ना, खाऊन पहा. खाऊन पहा. अनिल गाडे साहेब, आनंद वाटतो ना असं पाहिजे. मी अशोक दत्तात्रय सुरू बापरे, तुम्ही तर अख्खं मेकर घेऊन आले. आम्ही गाडी. बर बर. तर या टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे नेमकी सुरुवात केली. माझ्याकडं अद्रक असते, हळद असते, टोमॅटो असतो, सर्व असते. आणि बरोबर. सर्व रासायनिक वर करतो. बरोबर. यांना माहिती आहे भरपूर खर्च करतात, भरपूर खर्च करतात. आणि माझ्यामुळे यांच्याकडे थोडी शेती असल्या कारण हे पण करतात. बर बर. मग यांनी व्हिडिओ पाहून हे पहिले दुसरी काय कोणते तरी याचे हे करतात. मग ते बरोबर नाहीये. बर. मग मला हे व्हिडिओ दाखवला. मग मी 2-3 दिवस व्हिडिओ बघितलं. मग म्हटलं यांना हे 100% ओके म्हटलं. बर बर. याचा कुठेतरी पत्ता लावा म्हटलं. आपण कुठेतरी यांना भेटू म्हटलं. आपण कुठेतरी मिटिंगला जाऊ, काहीतरी करू आणि याचं करून घेऊ. शोधायचं होते आपल्याला. शोधत यांच्यापर्यंत गेलो. बर बर. आणि आता काय केलं, लगेच माल भरला आणि घरी नेऊन ठेवलेला आहे. 1 मेला दोडक्याने टोमॅटो गाडी ठेवणार तयारी सगळी. हिट मध्ये म्हटलं करायचंय म्हणजे करायचं. क्या बात, व्हेरी गुड. हिट मध्ये टोमॅटो करायचं म्हणजे. म्हणजे जेव्हा वापरणारे शेतकरी येतात ते आपल्याला काहीच बोलून देत नाही. वापर केला तर म्हणजे त्यांना जो अनुभव आलेला आहे तो असा सांगावा असं वाटतो. मागाशी मी तुम्हाला गुलाबजामचं उदाहरण दिलं होतं ना, म्हणजे हे सगळे गुलाबजाम खाल्लेले. मी सीताफळाला वापरलं पण मला जेवढं ते पाहिजे तेवढं रिझल्ट किती वर्ष वापरलं तुम्ही? मला 3 वर्ष झाली. तुम्ही वापरताय. तुम्ही पहिली गोष्ट आहे बघा, एक लक्षात ठेवा. असं पण होतं, काय करायचं की ज्या वेळेस आपण एक तंत्रज्ञान वापरतो आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर करताना ज्यावेळेस आपल्याला हवे तसे रिझल्ट मिळत नाही आणि बाकी सगळ्यांना मिळतं, मग आपल्याला का मिळत नाही, तर त्याच्यामधलं पहिलं निदान करणं गरजेचं आहे की हे असं का घडतं. तर याचे जे प्राथमिक कारण काय आहे, पाणी व्यवस्थापन. आता इथं पाहिलं आपण, हे बघा, हे जर खाली पाहिलं तर काय आहे, हे काय क्षार, बरोबर आहे. तुम्ही देताना काय दिलंय, पाणी दिलं. क्षार कोण टाकले, तुम्ही तर वैदिक वापरता, क्षारयुक्त पाणी आहे. क्षारयुक्त पाणी म्हणजे तुमच्या पाण्यामध्ये क्षार हे खूप जास्त झालेले. म्हणजे पाणी हे एससीटी वैदिक साठी विष आहे, लक्षात ठेवा. काय मग त्याच्याकरता अमृत जलचा वापर कंपल्सरी करायला लागेल तुमच्या भागात. कशाचा, अमृत जल. आणि कमीत कमी पाण्यामध्ये कशी शेती करता येईल ते बी आपल्याला पाहायला लागेल. तुम्ही जेव्हा आता कमीत कमी पाणी द्यायचं म्हटलं काय करावं लागेल, पहिलं मल्चिंग. जिथं तुमचं पाणी पडतं त्या पाण्यावर, त्या जिथं पाणी पडतं की नाही ह्याच्यावर हा पालापाचोळा टाकला पाहिजे. कशावर, हा जो पालापाचोळा आहे हा कशावर पाहिजे,
याच्यावर पाहिजे, म्हणजे हा ओलावा काय राहील, टिकून राहील. नंबर 1. नंबर 2, जीवाणूंना संरक्षण मिळेल. नंबर 3, तुमच्या पाण्याची क्वांटिटी कमी गेल्यामुळे क्षार सुद्धा कमी झाले. आणि ह्याच्याबरोबर तुम्हाला अमृत जल वापरायचंय. अमृत जल कशाला, अमृत जल म्हणजे 200 लिटरच्या टाकीमध्ये 200 ग्रॅम अमृत जलची पावडर टाकायची, कालवायची आणि तिच्यामध्ये क्षार खाली बसून जातात. मग 4 बोटावरती एक कॉक बसवलेला असतो, तिथून पाणी काढून घ्यायचं आणि ते पाणी फवारणीला ड्रेंचिंगला वापरायचं. का बरं, सीताफळाचं जे पीक आहे तुमचं, त्या पिकामध्ये त्याला निचऱ्याची जमीन लागते, म्हणजे पाणी पडलं की वाहून गेलं पाहिजे, तिथं नाही थांबलं पाहिजे. आणि आपल्याकडे तुमची जमीन कशी आहे, मीडियम आहे, बरोबर आहे, आणि मी आंतरमशागत नाही केली सर. सपाट आहे, नाही थोडे असे बेड आहेत. नाही तुमची जमीन अशी डोंगरावर आहे का नाही, सपाट आहे. सपाटीवर. ते फळ कुठलं आहे, डोंगराचं. मग त्याला सवय काय आहे की पाऊस बदा 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 पडला आणि सुकून गेला, तर मग पाण्याबरोबर त्याचा खेळ जो आहे, मिरची कशी पावसाळ्यामध्ये सडून जाते, मग तिला बी पाणी लागलं की खराब होतं, तसं सेम सीताफळाचं. आणि ते नेमकी फळ कधी येतं, पावसाळ्यात. बागायती जमीन ज्यावेळेस तुम्ही सीताफळ करता त्याला सगळ्यात मोठी समस्या काय आहे, आळी, कूच आणि गळ, बरोबर आहे. ह्या 3 समस्यांचं प्रमुख कारण काय आहे, नायट्रोजन लेवल हाय होणं, कार्बन लेवल कमी होणं. तुमच्या जमिनीमध्ये कृषी अमृतचा वापर कमी करणे आणि RNPH चा वापर आणि SSM चा वापर वाढवणे, ह्युमस गोल्डचा, एवढा बदल केला की तुम्हाला परफेक्ट माहिती मिळणार. जोपर्यंत तुम्हाला अनुभव नाही तोपर्यंत तुम्ही 100 झाडं करा. का बरं, समजा जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही अपयश आलं, ते शिकायला तुम्हाला परत एक काय मिळतो, चान्स. तुम्ही सगळं भांडवल तुमचं गुंतून बसले, मग तुम्ही काय होणार, नाराज होऊन जाणार. म्हणून ज्यावेळेस तुमची जमीन, तुमचा परिसर आणि तुमच्या जमिनीची हिस्ट्री ही तर माहित नाही ना आपल्याला, त्या जमिनीमध्ये आपण काय काय काढलेले, काय काय पेरलेलं आहे. आणि म्हणून वैदिक काय, जमीन जोपर्यंत तुमची समृद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला पिकावर रिझल्ट मिळणार नाही. की शेतकरी खर्च करतो, SCT वैदिक मध्ये तुमचा खर्च नाही येतो. का नाहीये, तुम्ही या बेसल डोस टाकला आता आणि तो समजा तुमचा झाडाला काहीच उपयोग नाही झाला, परंतु पुढचं पीक त्याच्यामध्ये 1 नंबर येतं. की तुमच्या झाडामध्ये ज्यावेळेस तुम्ही केमिकल वापरता, केमिकल विष आहे, त्याचा काहीच फायदा नाही, तिथे बुडीत खाली जातं. पण जेव्हा तुम्ही SCT वैदिक चुकून जरी टाकलं तरी ती मातीची काय वाढवतं, ताकद वाढवतं झाडाचं. तुम्ही मगाशी म्हटलं मी, यांचे खोड आहे, यांचे खोड काय झाले, भरीव झाले, यांचे हे जे आहे बुंदी तयार झाले, म्हणजे तुम्ही टाकलेलं खत कुठे गेलं, बुंद्यात. समजा यांच्याकडनं जर पाणी वाढलं असतं तर फळ नसतं लागलं, नुसते शेंडे वाढले असते. म्हणजे हे व्यवस्थापनामधले दोष आपण दुरुस्त केले पाहिजे. वैदिक हे अन्न आहे, वैदिक हे औषध नाही, त्याच्यामुळे तुमचा खर्च बिलकुल वाया जात नाही. आता मुद्दा असा आहे याच्यामध्ये का त्यांच्याकडे आता ह्या वर्षी त्यांनी कंटिन्यू नेमके काय करतो शेतकरी, मागच्या वर्षी ताकद तयार करतो आणि पुढच्या वर्षी गॅप करतो. त्याचं बघा, बागांचा विषय कसा असतो, हा पंचवार्षिक योजना आहे. बाग म्हणजे कपास नाहीये, आता फेल गेली म्हणून पुढच्या वेळेस फेल जाईल. कळलं का तुम्हाला. झाड काय करतं, पहिलं स्टोरेज करतं, काय करतं, स्टोरेज, आणि मग काय करतं, फळधारणा. मी माझ्या एका गायसाठी म्हणलं ज्याला लागन ते घेऊन जाते. माझ्याकडे मी 10 किलो खाऊ घातला एका गायला माझ्या एका, पण ती हे लाल कंदार, ती जास्त दिवस दूध देत नाही साहेब. पण तितक्या दिवसापुरतं त्याचं दूध आणि हे शेण एकदम असं कसं एकदम नरम होत आहे, लोणी सारखं. शेणामध्ये फरक आहे, बरोबर. आपण दुसरं शेण टाकलं ना असं एकदम माती टाकलेलं तसं दिसतं, हे सगळं विखुरलेलं म्हणजे मोकळं राहतं, चहा पावडर सारखं. हा बरोबर. तेवढं थोडं मला रिझल्ट. जे वापरणारे लोक आहे त्यांचा काय अनुभव आहे, त्यांचं बी खूप चांगलं. माझ्याकडे 25 किलो आणखी अवेलेबल आहे, 100 घरी आहे माझ्याकडे. 100 किलो पैकी तुम्ही 75 किलो दिलं. हा दिलं. मी माझ्या स्वतःच्या गाईला 10 किलो खाऊ. 100% SCT वैदिक म्हणजे काय, ज्यावेळेस आपण माणूस नव्याने वापरायला सुरुवात करतो की नाही, त्याला पहिल्या तंत्रज्ञानाची माहिती पाहिजे. तुम्ही दुसऱ्याचे रिझल्ट बघून वापरता, बरोबर की नाही, पण तो कसा वापरतो याचा अभ्यास आम्ही करत नाही. SCT वैदिक म्हणजे की RNPH = K, म्हणजे काय, रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, प्लांट चार्जर आणि हेल्थ चार्जर आणि कृषी अमृत यांचा बेसल डोस दर 60 दिवसांनी काय केला पाहिजे, रिपीट. बरोबर आहे. आता तुम्ही त्याच्यामध्ये RNPH काय वापरलेलं नाही, तुम्ही काय वापरलं, SSM. SSM जे आहे त्याची क्षमता फक्त किती दिवस आहे, 30 दिवस, 1 महिना. आणि RNPH ची ताकद किती दिवस टिकते, 60 दिवस. बरोबर आहे. मग तुम्ही बचत म्हणून पहिल्यांदा काय वापरलं, दाणेदार. मग दाणेदारची ताकद कशी, समजा कपास आहे, भुईमुग आहे, याला त्याची ताकद टिकते.
बागेंना तुम्ही ते ऍडिशन म्हणून देऊ शकता, काय बोनस म्हणून, पण पाया म्हणून तुम्ही त्याला RNPH दिलं पाहिजे. नेमकी ज्याला RNPH गेलं नाही त्याची ताकद काय होईल आता, त्याची ताकद जशी कमी होईल. आपण नेहमी म्हणतो कमजोरीमुळेच काय येतो, रोग येतो. म्हणजे याचा जो जे लिमिट होतं 60 दिवसांचं ते क्रॉस ऑलरेडी झालेलं आहे. मग आता याला दुसरा बेसल डोस जाणं गरजेचं आहे. मग तो बेसल डोस जर वेळेत नाही गेला तर हे असं हळूहळू काय होणार, ड्रॉप होणार. आणि जर तुम्ही बेसल डोस दिला तर आणखी नवीन माल लागणार. म्हणजे हे उलट आहे, जर नाही दिला तर गळून जाणार आणि दिलं तर वाढणार. आणि जर तुम्ही 2-3 वर्ष सलग वापरताय तर मग नाही गळणार तुमचा. मग जरी एखादा बेसल डोस तुमचा राहिला बी तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण तो पण तुमची जमीन काय होईल, स्ट्रॉंग होईल. आता काय स्टोरेज मातीत नाही, जेवढं झाडाचं होतं तेवढ्यामध्ये झाड काय, म्हणजे हे बरं झालं तुम्ही गोळा करून आणलं. म्हणजे काय होतं, तुम्ही शेतकऱ्यांनी जर अशा समस्या मांडल्या तर मला त्याचं काय करता येतं, तुम्हाला निदान सांगता येतं. मग तुम्ही जर चांगली गोष्ट सांगितली तर मग ह्या गोष्टी पाहून लोक पाठीमागे जाऊन चर्चा करता आणि हेच घेऊन घरी जातात. बरोबर आहे की नाही. मग ते म्हणता नाही ते आम्हाला माहिती आहे, व्हिडिओ फक्त चांगलाच बनवता. आणि तुम्ही बोलले पाहिजे ना, जसं तुम्ही बोलले. तर मला सांगा तुमची दुःखी रग दाखवा मला, तर मी ती रिपेअर करेल ना. तुम्ही मला चांगलं दाखवलं, तुम्ही म्हणले यांचं काही दुखणंच नाहीये, बरोबर की नाही. तुम्ही फक्त काय करायचे, अर्जंट बेसल डोस भरून द्या, परत प्रॉब्लेम सॉल्व. सर दुसरा प्रॉब्लेम असा, हे जे शूट निघते हा शूट लय प्रमाणात निघायला लागले. त्याला सोपा उपाय असा की पाणी कमी करणे, सॉइल चार्जर वाढवणे. मग तुम्हाला मी आल्याला काय म्हटलं, याला काय करा, जिथे पाणी पडतं त्याच्यावर काय करा, मल्चिंग करा. तुमची काळी कचरा काय असेल तुमच्याकडे ते पाणी उघडं ठेवायचं नाही, मुळ्या उघड्या. बघा याला लक्षात ठेवा, हे एक कारण आहे अजून. म्हणजे जर याची मुळी जर टाकली खाली, पाण्याचं टेम्परेचर कुठं होतं 100 डिग्रीवर, मातीचं टेम्परेचर 100 डिग्रीवर जात नाही. बघा बरं लक्षात ठेवा, पाण्याचं टेम्परेचर 100 डिग्रीवर, त्याच्यामध्ये जे जीवाणू आहे, त्याच्यामध्ये जे मुळे आहे ते काय होता, शॉक बसतात. ते शॉक बसला की ती याला शॉक येतात. ते सांगताय की मला काय बसू राहिला, शॉक. म्हणून आम्ही नेहमी आग्रह करतो की बागेमध्ये गवत होऊ द्या, काही पण होऊ द्या, परंतु त्याला मल्चिंग राहू द्या, तुमची मुळं झाकलेली पाहिजे. आता काळी कचरा घ्या, तो फक्त झाकून घ्या. हे बघा हे तापले, बघा भयंकर तापलं की नाही. मग ती तापल्यामुळे ही समस्या तयार होतात. म्हणजे आणखी हिटचा स्ट्रेस काय होतो, तुम्हाला असं वाटतं की वर डायरेक्ट ऊन पडल्याने झाडाला काही होत नाही, झाडाचा फक्त मुळ्या जापा. लक्षामध्ये झाडाचं पानं नाही जाप, पानं तर उघडेच पाहिजे. तुम्ही काय जपलं पाहिजे, लोक काय करतात वर झाकता, वर झाकून नाही उपयोग. तुम्ही काय झाकलं पाहिजे, मुळ्या झाकल्या. आणि याच्यामध्ये अमृत जल वापरा, हे क्षार खूप आहे ना तुमचे, अमृत जल वापरा. मी त्याच्याकरताच त्यांना बोलवत होतो सर की ते येईल ना. म्हणजे 100% पहिला मुद्दा काय RNPH आणि K याचा बेसल डोस टाकला. तुम्हाला मध्ये समजा आता आज बेसल डोस टाकणं शक्य नाही, मग शिलाजीत ट्रीटमेंट असते. शिलाजीत म्हणजे काय, सॉइल चार्जर आणि RNPH त्याच्यामध्ये भिजत घालायचं, ते सगळं तुम्हाला शिकायला मिळेल. किंवा LSQ भिजत घालायचं आणि त्याचं काय करायचं, ड्रेंचिंग करायचं. तुम्हाला अर्जंट बेसल डोस टाकणं शक्य नाही किंवा पैसे नाही, मग कमी खर्चातला हा जुगाड. त्याच्यानंतर अजून एक काय, SSM. तुम्ही SSM बी टाकू शकता आणि ते टाकून एकदा तुम्ही माती आड करून टाकता, त्यांनी पण तुमचा बेसल डोस पुढे 1 महिनाभर तुम्ही पुढे ढकलू शकता. परंतु आता बेसल डोसच टाका, जेणेकरून तुम्हाला झाडाला पण काय मिळेल, ताकद मिळेल. हा, आणि दुसरं काय आहे नियम, 100% ऍसिडिटी मध्ये 33% झालं बेसल डोस. दुसरा जो 33% ते म्हणजे गोअमृत. कृषी अमृत आणि वैदिकचा चारा वापरलेलं शेण हे तुमच्या शेतात तुम्ही वापरलं पाहिजे. दुसरं कुठलं शेण वापरायचं नाही. झालं, हा झाला 33%. तिसरं जे आहे ते अमृत जल. अमृत जल शिवाय पाण्याचं ड्रेंचिंग बी करायचं नाही आणि कुठली फवारणी बी करायची नाही, त्याच पाण्यात करायची. हे 33%. असे किती झाले, 33.99. आणि 1% व्यवस्थापन. व्यवस्थापनामध्ये पाणी कमी देणे, मल्चिंग करणे, बरोबर आहे, मशागत न करणे, त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचे केमिकल न वापरणे, हे सगळ्या कशामध्ये आलं, 1% आलं. असं 100% एसीटी वैदिक आहे. हीट मध्ये तुम्ही काय करू शकता की आपलं वॉटर चार्जर आहे, वॉटर चार्जर साधारणतः 200 ml पूर्ण प्लॉट मध्ये सोडून द्यायचं. किती, 200 ml. त्याच्याबरोबर एनर्जी बुस्टर सोडायचं, एक साधारणतः अर्धा लिटर. त्यांनी काय होतं, जमिनीमध्ये हीट काय होती, कमी होऊन जाते. तेवढं एक काम करायचं, जो पण तुमचं बाकीचं काय होत नाही तो पण शॉक नाही बसणार. आता मेन जो प्रकार आहे, अजून किती दिवस आहे, 1 महिना कम्प्लीट. आजपासून किती दिवस, 1 महिना. त्याच्यानंतर 15 मे गेली तर मग हवा काय होती, फिरली. मग 1 महिना म्हणजे हे 30 दिवस तुमच्यासाठी फार क्रिटिकल आहे. आता जो तुमचा माल मोठा झालाय ना, असा चांगला मोठा,
एकदा मोठं झालं, एकदा चालतं बोलतं झालं ना पोरग, मग ते स्वतः जगवतो स्वतःला. म्हणजे पण आई बाबाचा जीव घेईल पण स्वतः जगलच. म्हणजे हे जर मोठं झालं फळपात झाडाचं त्या फांदीचा जीव घेईल पण ते स्वतः काय मरत. पण एकदा फळ लहान असलं की मग ते गळतं लक्षामध्ये. आणि केमिकलमध्ये ते मोठं झाल्यावर गळतं, तो भाग वेगळा, पण आपल्यामध्ये नाही गळत तसं लक्षामध्ये. त्याच्यामुळे त्याप्रमाणे करा. रेग्युलर तुम्ही बेसल डोस देणे, रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये राहणे, व्हिडिओ रेग्युलर पाहणे, हे याच्यामध्ये फार महत्वाचं आहे. वाढदिवस होता त्या दिवशी मटेरियल नेलं, त्या दिवसापासून चालू केलं आतापर्यंत. पण सर शेती चांगली आहे आणि शेतीत विषय असा आहे, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मक्का केली यावर्षी कंपनीची. सरचं व्हिजिट पण ठेवणार होतो पण थोड्या तांत्रिक अडचणीमुळे आम्ही जास्त बोलणं नाही झालं, व्हिजिट नाही झालं. ऑफिसवर पण जाऊन आलो सरच्या. जर सरांच्या सानिध्यात गेलं तर मार्गदर्शनाची कमी नाही पडत सर. एवढे काकडी पण केली सरांनी सांगितलं तसं की बाबा काकडी आपली लोणारला गेली, काकडी होईपर्यंत दुसऱ्याची काकडी जात नव्हती. म्हणजे आणि आता टोमॅटो आणि काकडीचा प्लॉट करायचा आहे. हो, 1 ते 2 मेला करायचा सर. सर्वांनी करा. तुमचं यश आणखी मोठं पुढच्या वर्षी मला याच्यावरती कसं दिसला पाहिजे. जसं आपलं हे येतं शेड्यूल आहे त्या हिशोबाने फवारणी करावं लागते, डोस भरावं लागतात, सगळं करावं लागतं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुम्हाला व्हिजिट वगैरे पाहिजे असतील किंवा मटेरियल उपलब्ध होत नसेल, कॉन्टॅक्ट करा. तुमच्या भागामध्ये व्हिजिट होईल आणि तुम्हाला मटेरियल सुद्धा तिथं जागा उपलब्ध करून देण्यात येईल. माझं नाव देशो सोमनाथ वरकड, मोबाईल नंबर 8669 200 225. नमस्कार, माझं नाव मोहित साने. मी आपल्या बुलढाणा विभागासाठीच काम पाहतो. काही माहिती लागली तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. 8669 200 227. हे बघा माल भरपूर आहे. फक्त काय झालं हे बघा ना, एवढा माल इथे एवढ्या जागेवर आहे काय. बघा हे काय एवढ्या जागेवर बघा ना तुम्ही. हां, खालपासून वरपर्यंत म्हणजे मागं जागा. आणि ही साईजचा माल सगळा तुमचा असं रेग्युलर जर ते गेले असतील सगळं बेसल डोस वगैरे. हा तर रेग्युलर झाला असतं सर. हे असे गुच्छ याच्यापेक्षा पण हे तर काही नाही, याच्यात 7-8चा यांना आलं होतं परंतु ते टिकवलं नाही. तुमचं बेसल डोस नव्हता ना रेस्टमध्ये. रेस्टमध्ये असताना हे बघा आता यांनी रेस्टमध्ये वापरलेलं असतं आणखीन फार मोठा फरक पडला असता. हा ताजा अनुभव फक्त किती महिन्याचा. हे बघा 2.5 महिना दिसत नाही माल बाहेरून. खाली बघा तो बस वर बघा. हा पाठीमागे मोसंबीचं वैशिष्ट्य हा समोरच्या झाडाला. हा ते बघा किती बघा जागा दिसतो बघा. हा अशा प्रमाणात सगळ्यात जास्त माल. याला लवकर बेसल डोस करा, 1 नंबर होऊन जाईल सगळं. हे बघा तिकडे बघा ना समोर बघा साईज वगैरे. फक्त याला आता काय करा, ताकद द्या. हे बघा मध्ये फार माल आहे बा, लपलेला दिसत नाही. बघा माल भरपूर आहे. हा माल भरपूर आहे आणि हो दिसेल जेव्हा तिथं वजन होईल तेव्हा दिसेल बरोबर. हे काय इथे बघा. हा हे सर्व याच्यापेक्षा दुप्पटनं माल होता या झाडाला. पण तुम्ही याला केला का, तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं का. आता याला माल भरपूर आहे ना, पण याची डेव्हलपमेंट काय झाली, थांबली ना. म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं की निसर्ग अजिबात कुठे प्रकारचा अन्याय करत, भेदभाव करत, तो एक तर झाड देतो नाही तर माल देतो. तुम्हाला काय पाहिजे, दोन्ही पाहिजे ना. मग डबल भरा बेसल डोस. तुम्ही एकच येणार तर तुमचं फक्त माल येणार, नाही तर झाड येणार. बघा हे माल बघा 47-97. हे झाडाची पण काडी बघा ना, मेन काडी बघा ना, काडी किती स्ट्रॉंग आहे. हे खोड महत्वाचं सगळ्यात जास्त. हा असा काळा पडलाय ना, हा काळा पडणं म्हणजे काय झालं तर बर्निंग झालं. बर्निंग याची शक्ती काय झाली सगळी फळावर आली सगळी. म्हणजे तुम्हाला मग दाखवलं ना तुमचं झाड वाढी खुंटली पण पाला कमी नाही त्याचा आणि काडी मजबूत आहे एकदम. मग तुमची ही काडी ही आहे ती अशी पूर्ण काय पाहिजे, हिरवी पाहिजे, गर्द हिरवी पाहिजे. हां एवढी गर्द हिरवी राहील तेवढं तुमचं बागेचं भविष्य चांगलं. याला माल जादा आहे पा, परंतु हे झाड कोमत चाललं, हे मृत्यू का चाललं. हे म्हणतं माझं वारसदार देऊन टाकतो मी आता आणि मी माझं मृत्यूपत्र करून घ्या, असं आहे ते. म्हणजे हा प्रकार तुमचा बंद होऊन जाईल. बघा हे पिवळं आहे का नाही, हे प्रकार तुमचा कायमचा बंद होईल. बघा हे आता मला सांगा, हे झाड नाही हे झाड आहे तुमचं, हे पूर्ण रिकवर होईल. हे होईल म्हणजे हे झालंय की नाही, हे बघा
हे बघ वाचते की नाही, मोडले ते वाळून गेलेले पूर्ण. म्हणजे ह्याच्यामध्ये ही ताकद आहे की तुमचं हे झाड पूर्ण ताजं नवीन होणार. आता हे पाला सुकलेलं आहे की नाही, हो. तुम्ही बेसल डोस टाका, हे झाड पूर्ण नवीन होणार. डायरेक्ट नवीन. तुम्हाला पुढच्या सीझनला ओळख येणार नाही की हे झाड ते होतं म्हणून. खत ते खाद्य त्याला टाकायचं. तुमच्याकडं पाला जो आहे तो कमी आहे खूप. हो. आणि मेन काय महत्वाचं आहे, कारण सगळं फळ तयार कुठं होणार आहे. आणि तुमच्या बागेमध्ये अजून एक गोष्ट आहे, तुमच्या बागेमध्ये व्हेरिएशन आहे कमी जास्त. हा, लहान मोठेपणा खूप जास्त आहे. त्यांच्याकडे रिकव्हरी होत आलेली. एक तुम्ही अजून एक ऑब्झर्वेशन करा, यांचं झाड शाकाटीसारखं वर चाललंय, त्यांचं कसं बनलंय असं गोंधळ. म्हणजे आकार जो आहे झाडाचा तो आकार कसा पाहिजे. आता ह्या वातावरणामध्ये आकार कटई केलेली नाही झाडाची. नाही आकार जो आहे ना गोंधळा पाहिजे. गोंधळ म्हणजे कसा, असा गच्च पाहिजे, जेणेकरून या उष्णतेचा काय होणार नाही, परिणाम होणार नाही. असं गरम हवा काय होऊन जाईल, बाहेर निघून जाईल. असं तुमचं खोड इथं मध्ये गेलंय पा, इथं मध्ये गेलंय दोन्ही बाजूनी. त्यांचं खोडकं झालं असं गोल झालं. म्हणजे जेवढं खोडा स्टोरेज तेवढं तुमच्या मालाची साईज. आणि गॅरंटी, तुमचं जर खोड जर जाड झालं तर तुमचा माल गळत नाही. तुमचं खोड जर काळं पडलं तर माल लगेच गळणार, लगेच सांगायची गरज नाही काही. दिसतात असं एवढा बदल आहे. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही जर याला वापरलं ना भुईमुगाला, तर याला ताकद मिळेल आणि भुईमुग तुमचा दुप्पट निघाल. मग दुप्पट जर निघाला तर दुप्पटीचा फायदा. आणि याचा तर फायदा आहेच. दुप्पट जर निघाला तर तुमचा खर्च वरच्यावर निघून जाईल. बरोबर आहे, हा फायदा होतो. आणि वरून तुम्हाला हे चारा, ते तर आहेच, चारा कुठे डबल होईल असं. आणि पुढच्या पिकाला परत ही माती, आणि याच्यामध्ये तण सुद्धा होणार नाही पावसाळ्यात. हे डाळिंबाला तेला लागतो की नाही, हो तसं आहे बघा, डाळिंबाला जसं तेला लागतो ना तसं हे पा लागलं नाही, सलाव चालला नाही. म्हणजे ह्याच्यावर जे माल येतोय वरती किंवा जी डेव्हलपमेंट झाली आहे त्याचा खोडातला काय काढला, कस काढला. म्हणून तुम्हाला ह्याची गरज आहे. जिथं तुमची जमीन बरी आहे तिथं कसा निघाला चांगला, पण तरी पण याला डोंगा आहे बघा, आहे का, आहे ना गॅप. म्हणजे याला सोड जास्त वाढला वरती, राईट. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कांदा कराल वैदिक वरती, हा असा फुगणार वर, असा डायरेक्ट असा गडू कसा गडू. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे याला एकच पत्ती आहे, तो डबल पत्तीचा येणार, डबल टिबल 3 पत्तीचा कांदा. आणि वरतून तुम्हाला सगळ्यात मेन गोष्ट काय, एक सुद्धा कांदा चिंगळी निघणार नाही, निवडायला कांदा नाही, चाळीत टाकल्यावर हलवायचा नाही. आणि वर्षभर टिकणार, याची गॅरंटी 12 महिने लिहून घ्यायचं. हा कांदा तुम्ही जर असाच ठेवला तर इथे समजा 4 गोण्या जर असतील तर आणखीन हा 4 महिन्यांनी 2 गोण्या भरणार. आपला कांदा तुम्ही बघा 4 गोण्या टाका, इथं 3.5 गोण्या भरणार. किती मोठा फायदा आहे. खरं शेवटी सोनं ते सोनं.